ह्याला मी आज तुम्हाला मगर आणि माकड याची गोष्ट सांगणार आहे. एक झाड होतं, त्याच्यावर माकड राहत होता. तिथे जो ते एक नदी, तिथे होतं जोडप. जोडप म्हणजे नवरा बायको. तर मग आणि तिथे आंब्याचे झाडे होते, म्हणून तिथे मगर रोज खायला येत होता आंबा. तर मग एकदा मगरला लागली खूप जास्त भूक. तर त्याने मगरकडनं थोडी फळं मागितली खाण्यासाठी. तर मग माकडनी दिली आणि मगरने ती फळं खाल्ली. तर त्याला आंबे खूपच आवडले, पण माकडने ते जास्तच आंबे दिले त्याच्या बायकोसाठी. तर मग तो बायकोसाठी आंबे घेऊन गेला. तर मग आणि त्याची बायको पण आंबे खाऊन खुश झाली. पण दोस्त होती, तिने त्याच्या मनात विचार आला, जर काही आंबे एवढेच गोड आहे तर त्या माकडच्या काहीच खायला किती मजा येईल. तापत काही जर खायला किती मजा येईल असे त्याच्या मगरच्या बायकोने विचार केला. ही गोष्ट त्याने ताबडतोब आपल्या नवऱ्याला सांगितली. तो चांगला सांगला, मुलगे तो माकड माझा चांगला दोस्त आहे, याच्याबद्दल असं विचार करशील तर खबरदार. पण त्याची बायको हातच धुवून बसली. जेवण नाही, घाण नाही, काहीच नाही. ते म्हणते, तुम्ही माकडाला इकडे फसवून आणस, मला त्याचं काहीच हवं म्हणजे हवं. शेवटी नवऱ्याने हं म्हणलं आणि मोठे दुःखीने तो नदी काठाला आला. त्याला माकडच्या आता होतं बोलणं फार होतं ना, मागत व्हाय नाही येणार होतं त्याच्या घरी. तर मग त्याने माकडाला खाली बोलवलं झाडाचे आणि म्हटलं, माकड भाऊ, माझ्या बायको फळं खाऊन एकदम खुश झाली आहे. तिने आता तुम्हाला जेवणासाठी घरी बोलवलंय, पावसाळ्यासाठी चला बरोबर. माकड काय मेजवानी म्हणून एका पायाला तयार झालं. तर मग ते मगरीच्या पाठीला जाऊन बसलं आणि निघाले दोन्ही. तर थोडा प्रवास झाल्यावर मगराला काही कंट्रोल झाला नाही, म्हणजे कंट्रोल झाला नाही. त्याने खरं सांगून टाकलं, माकड भाऊ, मला समज करा हो, खरं तर मी तुम्हाला फसवलंय. तुम्हाला जेवणाला बोलवायचं आणि तुमचं काहीच खाऊन पस्ता करायचं, असं माझ्या बायकोच्या दोस्त भेटे. काय करू हो, ऐकतच नाही माझी ती. ऐकून तर माकडाला खूपच भीती वाटली. पण मुलांनो, तो माकड खूप हुशार होतो बरं का, ते घावायला वेळेवर नाही. ते म्हणालं, हत्तीचा एवढंच ना. आणि मग पहिला त्याने काय सांगायचं, मग मगर आश्चर्यचकित झाला. म्हणाल, काका का बुवा. तर मग माकड म्हणतं, अरे आम्ही माकड आमच्या काहीच झाडाला टांगून ठेवतो, काही घेऊन फिरत नाही काही. माकड म्हटलं, चल परत घेऊन चल काठावर, काय काहीच घेऊन येतो, मग तुमच्या बायकोकडे जाऊया, ये ना. माकडने जो म्हटलं ते मगराला खरंच वाटलं आणि पटलं. तर मगर परत त्याला काठाला घेऊन गेला. मग माकडने चुनकन उडी मारली आणि लगेच झाडाला जाऊन बसला. तर मग तो मगरीला म्हटलं, मूर्ख मगरी, अशा काहीच बाळ काढून ठेवतोय, तू मला फसवणारी होतीस, पण मी माझी हुशारीने सुटलो की नाही. अगं दुसरे मला फसवणारी होतीस काय.
रात्रभर साचवलं. तर मग असे माकडचे असे हुशारीमुळे माकडचे प्राण वाचले. अशी होती मगर आणि माकड याची गोष्ट. बाय.